नमस्कार, मी पूजा. आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा एबी मराठी न्यूज मध्ये स्वागत आहे. खरं तर सकाळची वेळ आहे, 7 वाजले असतील आणि आमच्या शेतात जे आहे ते ऊस तोडणीला सुरुवात झाली. मग ऊस तोड म्हटल्यावर जे माणसं येतात ऊस तोडणीवाले ते कसे असतात किंवा त्यांचं आयुष्य कसं असतं. तुम्हाला इथं दिसत असेल एक बाळ आहे यांच्या मांडीवर. अगदी 14 दिवसाचं आहे का? 14 दिवसाचं हे बाळ आहे. आणि काय नेमकी परिस्थिती आहे ते आपण आजच्या या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत. नमस्कार, काय नाव आहे तुमचं? अरविंद वसावे. काय बाळ 14 दिवसाचं आहे. 14 दिवसाचं आहे. आणि हे काम करते 14 तारीखला ही डिलिव्हरी झाली. 19 ला 5 दिवसात तोडायला लागली. 5 दिवसात 5व्या दिवशी. आता डिलिव्हरी झाली किंवा डिलिव्हरीच्या आधी 2-3 महिने बायका घरी असतात निवांत बेड रेस्ट सांगितलेली असते. काय काय वाटतंय? काय असं आराम करू वाटत नाही का? करू शकत गरीब आहे आम्ही म्हणायचं जरा ही तोडीत आलंय म्हणून. खर तर भारत सारखा देश जे आपण म्हणतो, प्रधानमंत्री जे आहेत मोदी, ते सतत म्हणतात की मेड इन इंडिया, मेक इन इंडिया, पेपरलेस इकॉनॉमी झालीये, डिजिटल इंडिया झालंय. या सगळ्या गोष्टी अगदी पाहिल्या ना तर इथं ग्राउंड लेवलला जेव्हा आपण येतो ना, हे सगळ्या गोष्टी स्वप्नवत वाटतात. म्हणजे तुम्ही मोबाईलच्या एका क्लिक वरती पैसे जे आहे ते ट्रान्सफर करू शकता, हे करू शकता, ते करू शकता. पण इथली जी परिस्थिती आहे ती भयानक आहे. खरं तर कुठनं आलाय तुम्ही? मूळ गाव तुमचं? आमचं नंदुरबार. गाव पिंपळखुटा, पोस्ट पिंपळखुटा आहे. तालुका अक्कलकोवा आहे, जिल्हा नंदुरबार आहे. नंदुरबार. बरं, मला सांगा आता जेव्हा वर्षभर आता कधी आलाय तुम्ही इथं? मला ऊस तोड करायला कधी झालं की 1.5 महिने झाले. 1.5 महिना झाला का? मग आता वर्षभर काय करता मग इथून गेल्यावर तिकडे? इथून गेल्यावर काय नाही. बरं, आता थंडीचा दिवस आहे इथं, काय स्वेटर बिटर घातला नाही काय नाही होय? किती वय आहे तुमचं? वय 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 यांचं 2004 म्हणजे लय नाही वय. काय बोलत नाही तुम्ही? बरं, बाळ द्या माझ्या मांडीवर. बाया मुलगी आहे का? 14 दिवसाचं हे बाळ जे आहे, खरं तर आपण खूप काळजीनं जपतो लेकरांना छोट्या छोट्या. पण आता ह्याचं काय नशीब म्हणावं लागेल की ऊसाच्या फडात ह्याचं खरं तर आता हे जे महत्वाचे दिवस असतात, अगदी टोपी, बाळूत, या सगळ्या गोष्टी आपण घालतो. निवांत झोपलंय बाळ. पण रडते का? त्रास करते नाही? बरं, मला सांगा किती वाजता उठता तुम्ही सकाळी? काय काय असतं तुमचं उठल्यावर? सकाळी 3 वाजता उठतोय. 3 वाजता? 3 ला हे कालवण हे सगळं स्वयंपाक असतं. स्वयंपाक करून येतात ते असतं 5-6 वाजता आम्हाला फळत यायला. बर. आणि जाता किती वाजता इथून? जाता परत 8-9-10 वाजता पर्यंत रातच. बर. हे काय डिलिव्हरीला दवाखान्यात? डिलिव्हरी नाही, तिथं कपट्यापाशी डिलिव्हरी झाली. दवाखाना नाही काय. 2 दिवसांनी कुठं हे दवाखान्यात नेलं होतं. 2 दिवसांनी? इथं खाजगी मध्ये. बर. काय डोस बीस याला काय नाही? बर. ह्याचं नाव काय? या मुलीचं नाव काय ठेवणार? काय? प्रिया. प्रिया. आणि आधी तुमची एक मुलगी आहे ना, तिचं काय आहे नाव? तन्वी. तन्वी. छान नाव ठेवले. मला सांगा आता, हे मला म्हणाले की ज्या दिवशी डिलिव्हरी झाली त्याच्या आदल्या दिवशी पण तुम्ही ऊसाच्या फडातच होता ना? काय दुखत बिकत नव्हतं काही? काय पोटात पण काम दुखत होत पण काम करत माणसं बोलते. घरीच डिलिव्हरी झाली? पहिली पोरगी घरीच झाली? अजून पण सरकारी यंत्रणा ज्या आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचलेल्या नाही? काय वाटतंय, कोण चित्र कोण बदलल? ही परिस्थिती जी आहे तुमची कोण बदलल काय वाटतंय का?
काय सरकारकडनं अपेक्षा येते का काय? सरकार काय करते काय नाही. हा, काय करत नाही. हा. तुमचे आधार कार्ड ते असतील की हाय सगळे, है ना? आधार कार्ड आहे, दफूर ग्रुप आहे. हम्म. हा सगळं आहे, पण काय करते. काय ती लाडकी बहीण योजना ती योजना मिळते जरा. मिळते का? हा, कवच मध्ये. आता तुम्ही किती जण आलाय आता नंदुरबार वरनं? 18. 18 जण. बर, आता हिज पुढे काय बनवायचं हिला? हा, मोठं झालं शाळा शिकवणार का? शिकवू. बर, जागी झाली की. ऐ प्रिया, वरबडून घेतलं इथे सगळं. आपण प्रेक्षकांना दाखवूया, दिसतंय की काय काय माहिती. लय नाजूक आहे, 14 दिवसांचं बाळ आहे. खरं तर थंडी वाजत असेल. प्रिया नाव ठेवलंय, आशा आहे. खरं तर शाळा शिकावी, भरपूर मोठं व्हावं हिनं, चांगल्या पदावर जावं आणि तुमचं हे जे हाल आहे, तुमचं हे जे दुःख आहे सगळं ते दूर करावं. खरं तर आजच्या काळात सुद्धा अशी परिस्थिती जेव्हा बघायला मिळते, खरं तर आमचं शेत आहे आणि एवढ्या बारक्या बाळाला इथं आमच्या शेतात येऊन असं हे करावं लागतं, हे सुद्धा खरी शोकांतिका आहे. मात्र ही परिस्थिती जी आहे ती तुमची लवकरात लवकर बदलावी अशी देवाकडे मागणी आहे. आणि जे प्रेक्षक तुम्ही बघताय, खरं तर एक आव्हान मी सुद्धा करते, माझ्याकडून जेवढं होणार आहे ते सुद्धा मी मदत करणारच आहे. पण तुम्हाला जर काय वाटत असेल यांच्याबद्दल तर तुम्ही सुद्धा यांना नक्कीच मदत करा. तुमचं नाव काय म्हणाला? मनीषा. पुढच्या वेळेस येणार आहे काय इथं? पुढच्या वेळेस येऊ नका. आम्ही गरीब आहे, तोपर्यंत तुमची परिस्थिती सुधरेल. तर तुम्ही सगळ्यांनी बघितलंय अर्थातच ही जी परिस्थिती आहे, आणि प्रियाचं पुढचं आयुष्य जे आहे ते चांगलं व्हावं, सुंदर व्हावं अशीच अपेक्षा मी सुद्धा या व्हिडिओच्या निमित्तानं व्यक्त करते.